नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 19 फेब्रुवारीच्या भागामध्ये सावी आता इथं ज्योतीला दूध द्यायसाठी आलेली असते आणि तेव्हा त्याला ती म्हणते, "मला एक विचारायचं होतं. तुम्ही चिडणार तर नाही ना?" तर ज्योती, "म्या का चिडू?" असं बोलतो. तर सावी म्हणते, "हे बी तुम्ही चिडूनच बोलले." तर आता ज्योती स्वतःला थोडंसं शांत करतो आणि बाजूला जातो आणि शांतपणाने म्हणतो, "बोला, काय बोलायचं आहे?" तर आता सावी थोडीशी हसते स्वतःशी आणि विचारते, "आज हळद खेळताना तुम्ही सुपारी सैल धरली ना? म्या जिंकावं म्हणून?" तर तेव्हा ज्योतीसुद्धा थोडंसं हसतो आणि आता हे दोघेसुद्धा मागे वळून एकमेकांच्याकडे बघतात आणि दोघेसुद्धा जरासं हसत असतात. तर ज्योती पुढं म्हणतो, "नाही, ठावं नाही. बरं, म्या येतो." आणि म्हणतो, "वहिनी कुठं आहे?" असं म्हणून तो तिथून निघून चाललेला असतो. तर तेव्हा सावी त्याला थांबवते. म्हणते, "अहो, दूध तरी घेऊन जा." तर ज्योती म्हणतो, "नको, राहू द्या." तर सावी म्हणते, "पर मला भूक लागली आहे आणि तुम्ही दूध घेतल्याशिवाय म्या कसं घ्यायचं हो? आबा जेवल्याशिवाय आई कधीच जेवायची नाही." तर आता ज्योती लगेचच जातो आणि ते दूध घेऊन पिऊन टाकतो. म्हणजे मित्रांनो, ते रखमानं जे काही त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकलेलं असतं, ते दूध आता ज्योती पिऊन टाकतो. आणि त्यानंतर तो दुसरा ग्लाससुद्धा घेतो. म्हणजे सावीसाठीचा जो ग्लास असतो तो सुद्धा तो पिऊन टाकतो. तर सावी त्याला "अवं, अवं" असं म्हणत असते, पण ज्योती दोन्हीसुद्धा ग्लासामधलं दूध पिऊन टाकतो. तर सावी डोक्याला हातच मारते. म्हणते, "अरे देवा, ते माझं भांडं होतं." आणि ते पिऊन झाल्यानंतर ज्योती तिच्याकडे बघू लागतो आणि त्यानंतर काही न बोलता तिथून बाहेर निघून जातो. तर आता इकडे बाहेर सर्व गोंधळी मंडळी आलेली असतात आणि त्यांनी सगळं काही तिथे आवरावर करून ठेवलेली असते. सर्व काही मांडून ठेवलेलं असतं आणि तेवढ्यातच रखमा तिथं येते आणि त्यांच्याजवळ बसून त्यांना काहीतरी सांगू लागते. म्हणजे पुढचं काहीतरी कटकारस्थान त्यांच्या डोक्यामध्ये घालते आणि तिथून ती निघून जाते. आणि त्यानंतर राणूजींच्याकडे येते आणि म्हणते, "अहो, आज जागरणाचा खेळ खंडोबा झालाच म्हणून समजा." तर राणूजी म्हणतात, "शाब्बास, त्या सावित्रीची फजिती झाल्याशिवाय तुला काही चैन पडायची नाही बघ." तर रखमा त्यांच्या तोंडामध्ये लाडूच कोंबते आणि म्हणते, "अहो खावा हो, तोंड गोड करा." आणि म्हणते, "आता जागर कसा होतंय ते बघतेच." असं बोलत असताना ती खूप हसत असते, खूप खुश झालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो, आता रात्री जागरणाचा खेळ, गोंधळांचा खेळ चालू होतो आणि सर्वजण आता बसलेले असतात छान आणि ज्योती आणि सावीसुद्धा समोर बसलेले असतात आणि तेव्हा येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर सुरू होतो आणि मित्रांनो, गोंधळी लोकं छानपैकी असा गोंधळ सुरू करतात आणि ते बघत असताना सर्वजण खुश असतात. सावी आणि ज्योतीसुद्धा एकदम आनंदात असतात आणि तेव्हा रखमा तर मधून-मधून सारखं ज्योतीकडे आणि सावीकडे बघतच असते आणि इतक्यातच आता ज्योतीला झोप येऊ लागते. म्हणजे ते गुंगीचं औषध असतं ते त्याच्यावरती असर करू लागतं आणि इकडे राजाराम दिवटीवरती तूप घालत असतो आणि तेव्हा सगुणाक्काचं लक्षसुद्धा ज्योतीकडे जातं. त्याला झोप येत असते ते तिला दिसतं. सावीने मात्र ते दूध पिलेलं नसतं त्यामुळे तिला काही झोप येत नाही. पण ज्योतीला खूप झोप आलेली असते आणि तो झोपेने खाली कोसळत असतो. तर तेव्हा सावी त्याला सावरू लागते आणि इतक्यातच आता पार्वतीचं लक्षसुद्धा त्याच्याकडे जातं आणि रखमा तर त्याच्याकडे बघून हसतच असते. तर तेव्हा राजाराम आणि दादांचं लक्षसुद्धा आता त्याच्याकडे जातं. तर तेव्हा ते दोघे एकमेकांना खुणावू लागतात आणि तेव्हा आता इकडे पार्वतीसुद्धा ज्योतीच्या आईला सांगते आणि इतक्यातच दादा उठतात आणि ज्योतीजवळ येतात आणि त्याला म्हणतात, "अरे ज्योती, झोपू नकस." तर दादा असं सांगत असताना ज्योती तर दचकतोच. तर दादा पुढं सांगतात, "अरे डोळे उघडं ठेव." तर ज्योती सांगतो, "दादा, डोळं आपल्या पण झाकाल्यात." तर दादा परत त्याला सांगतात, "देवाधर्माचं काम आहे की नाही, मग डोळं उघडं ठेव, झोपू नकस." असं सांगून ते परत त्याच्या मागे जाऊन बसतात आणि इकडे रखमा तर रानूजींना इशारा करते. तर तेव्हा रानूजीसुद्धा तिच्याकडे बघून हसत असतात आणि इतक्यातच आता ही गोंधळी मंडळी जी असतात, गणपती बाप्पा मोरया म्हणून पुढचा कार्यक्रम सुरू करतात आणि त्यानंतर तर ज्योतीला जास्त झोप येऊ लागते. तो एकदम जोराचा डुलका काढून खाली कोसळतच असतो. तर या सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच असतं. ते एकदम त्याच्याकडे टक लावून बघत असतात आणि या सगळ्यांना आता काळजी वाटू लागते. तर सगुणाक्का म्हणते, "पर ह्यो ज्योती का पेंगायला लागलाय?" तर ज्योती आता परत जोराचा कोसळतो आणि सावी त्याला परत सावरते. तर दादा आता परत उठून ज्योतीजवळ येतात आणि त्याला म्हणतात, "अरे ज्योती, काय करतोयस?"
अरे डोळे उघडं ठेव, ऐक की काय म्हणतात बघ की. झोपू नकस. पण ज्योतीचे डोळे मात्र सारखे झाकतच असतात. आणि परत आता ही गोंधळी मंडळी जी असतात, सदानंदाचा विजय असो, येळकोट येळकोट, जय मल्हार असं म्हणून गजर करतात. आणि त्यानंतर परत पुढचा कार्यक्रम सुरू करतात. आणि एवढा सगळा काही गोंधळ सुरू असतो, मोठमोठ्याने आवाज येत असतो, तरी सुद्धा ज्योतीला झोप काही आवरत नसते. कारण त्याने एक नाही तर 2 ग्लास दूध पिलेलं असतं. त्यामुळे त्याला झोप खूप अनावर होत असते. आणि ज्योती आता परत खाली कोसळत असतो, तर सावी परत त्याला सावरते. आणि आता मात्र या सगळ्यांना जास्तच काळजी वाटू लागते. पण इकडे रखमा आणि रानोजी तर दोघे सुद्धा हसत असतात. तर ज्योती सारखं सारखं डोळे पुसून आपण जागरायचा प्रयत्न करत असतो. तर आता दादा परत उठतात आणि परत ज्योतीजवळ येऊन त्याला थोडंसं ओरडतात. म्हणतात, अरे ज्योती काय करतोयस? कळना व्हय तुला मी काय म्हणतोय ते? डोळं उघडं ठेव, डोळं उघडं ठेव, झोपू नकस असं ते सांगतात आणि परत उठून मागे जाऊन बसतात. तर इकडे पार्वती सुद्धा ज्योतीच्या आईला म्हणते, सासूबाई असं का करायला लागल्यात हो तात्यासाहेब? तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अगं झोप म्हणलं तर झोपत नाही, पण आता देवामुरं कसं काय पेंगा लागलाय ह्यो? तर इतक्यातच आता या गोंधळी लोकांचा कार्यक्रम पूर्ण होतो. तर तेव्हा राणूजी म्हणतात, चला आता लंगर तोडायची वेळ झाली. आणि त्यांना म्हणतात, वाघोबा लंगर लावून घ्या. तर आता इकडे सावी आणि ज्योती दोघे सुद्धा नमस्कार करतात. आणि ज्योती अजून सुद्धा जास्तच पेंगत असतो. आणि त्यानंतर दादा आता त्या दोघांना उठायला सांगतात. तर तेव्हा सावी पटकन उठते, पण ज्योती तर धडपडत धडपडत उठत असतो आणि सावी त्याला सावरत असते. तर आता ज्योती कसाबसा उठून उभा राहतो आणि तेव्हा दादा त्याच्याकडेच बघत असतात आणि त्याला म्हणतात, ज्योती जा बाळ सांभाळून जा. आणि तेव्हा आता ज्योती धडपडत धडपडत पुढे पुढे चालू लागतो आणि सावी त्याच्या मागावरतीच असते. आणि रखमा तर त्याच्याकडे बघत बघत पुढे निघून जाते. आणि आता वाघोबा साखळी हातामध्ये घेतात आणि राजारामला पुढं बोलवतात. तर तेव्हा राजाराम पुढे येतो आणि तेव्हा वाघोबा मुरळी त्याच्या साखळी त्याच्या हातामध्ये देतो आणि त्यानंतर लंगर बांधायला घेतो. आणि तो लंगर बांधत असतो, तर इकडे ज्योती उभ्या उभ्याच पेंगत असतो. त्याला खूप झोप येत असते, पण तो स्वतःला सावरायचा सुद्धा प्रयत्न करत असतो. आणि सावी त्याच्या शेजारीच उभी असते. आणि इतक्यातच त्याला आता जोराचा डुलका येतो आणि तो कोसळत असतो. तर तेव्हा सावी परत त्याला सावरते. आणि ते बघत असताना सगुणाक्काला तर आश्चर्यच वाटत असतं. तर इकडे आता वाघोबा राजारामला आणि राणोजींना समोर बसायला सांगतो आणि हे दोघे सुद्धा तिथे बसतात. आणि त्यानंतर वाघोबा तास येळकोट येळकोट जय मल्हार करतो आणि त्यानंतर ज्योतीकडे बघून त्याला म्हणतो, नवरदेव झोपू नका, अहो पेंगताय वय, घ्या तो लंगर. तर ज्योती तर स्वतःला खूप सावरत असतो आणि त्या साखळीकडे बघत असतो. आणि त्यानंतर लंगर घ्यायसाठी पुढं जात असतो. तर तेव्हा सावी जरासं त्याला सावरते आणि त्याला इशारा करते. तर त्यानंतर ज्योती धडपडत धडपडत पुढं पुढं येऊ लागतो आणि त्यानंतर लंगर समोर गुडघ्यावरती बसतो. आणि त्यानंतर दाताने ते लंगर उचलून आपल्या हातामध्ये घेतो आणि परत उठून उभा राहतो आणि ताकद लावायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा आता इकडे रखमा मनातल्या मनात म्हणते, खेच खेच अशी आवळे कडी की तुझ्याच्यानं लंगर काय तुटायचा नाही. म्हणजे तिनं मगाशी सगळं काही वाघोबाला सांगून कडी जास्त आवळून घेतलेली असते. आणि तेव्हा आता ज्योती ताकद लावून खेचायचा प्रयत्न करत असतो आणि त्याला खूप झोप येत असते. तो धडपडत असतो, तरी सुद्धा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा वाघोबा परत गाणं चालू करतो, लंगर तोड तोड तोड. आणि तेव्हा आता ज्योती एकदम ताकदीने लंगर तोडायचा प्रयत्न करू लागतो. पण ते बघत असताना रखमा आणि राणोजी मात्र मनातल्या मनात हसत असतात. तर तेव्हा रखमा अखेर म्हणते, अगोबया लंगर काय तुटना झालंय आणि देव खंडोबा काय येईना झालाय. आणि ते बघत असताना इकडे दादा तर खूप घाबरत असतात. ते डोळेच मोठे करत असतात आणि ज्योतीची आई सुद्धा घाबरू लागते आणि पार्वतीला सुद्धा काही कळेनासं होत असतं. आणि इकडे सगुणाक्का आणि राजारामला सुद्धा काही कळत नसतं की ज्योती असं का करत आहे. तर तेव्हा राणूजी आता विचारतो, वाघोबा काय झालं? देवानं जागरण मानून घेतलं नाही वाटतं. तर तेव्हा रखमा सुद्धा म्हणते, म्हणजे देव आलं नाहीत? तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अव देव आलं नाहीत असं कसं होईल? पण समजा तर भक्तिभावानं केलं होतं ना व. तर तेव्हा दादा सुद्धा म्हणतात, वय देवा आमचं काय चुकलं असलं तर आम्हासनी माफ कर. देवाला म्हणावं आमची भोळी भाबडी सेवा मान्य कर म्हणावं. तर तेव्हा राणूजी सुद्धा म्हणतात, वय वय दादा ज्योतीला काय लंगर तोडता आला नाही, आता तुलाच तोडला पाहिजे लंगर. तर तेव्हा राजाराम वाघोबाला म्हणतो,
वाघोबा पुन्हा एकदा देवाला बोलवा की, येतील ना व देव? तर तेव्हा वाघोबा म्हणतो, तर लई वेळा. तर मित्रांनो आता इकडे अखेर ज्योती लंगर खाली ठेवतो आणि त्याच्याकडून काही लंगर तुटत नाही. आता त्याचं डोकं सुद्धा जड झालेलं असतं. तर वाघोबा आता परत येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करतो आणि परत तो गाणं म्हणू लागतो. आणि आता यावेळेस दादा पुढे येतात आणि त्याच्याकडं ज्योतीकडे बघून ते खूप चिडलेले असतात आणि त्याला आता ते मागं सरकवतात. आणि इकडे आता सगुणाक्का तर हात जोडून उभी असते आणि ज्योतीची आई आणि पार्वती सुद्धा खूप प्रार्थना करत असतात. तर त्यानंतर आता दादा गुडघ्यावरती बसून दाताने ते लंगर उचलतात आणि आपल्या हातामध्ये घेतात आणि परत उठून उभे राहतात आणि लंगर तोडायसाठी ताकद लावू लागतात आणि ताकद लावून लंगर खेचत असतात आणि जोराची ताकद लावून लंगर खेचतात. तर तेव्हा लंगर तुटतो आणि ते बघितल्यानंतर आता सावी खूप खुश होते आणि दादासुद्धा आता ते लंगर आपल्या डोक्याला लावून त्याला नमस्कार करतात आणि आता सर्वजण खुश होतात. इकडे सगुणाक्का वगैरे सगळे काही नमस्कार करतात. तर ज्योतीला अजूनसुद्धा झोप येतच असते मित्रांनो. आणि आता पार्वतीसुद्धा खुश झालेली असते आणि ज्योतीची आईसुद्धा हात जोडून खुश झालेली असते. तर आता रखमा परत म्हणते, नुसता मोकळा येळकोट काय कामाचा? लंगर तुटला पण शेवटी देवच आला नाही. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता परत सर्वजण काळजीत पडतात आणि दादासुद्धा काळजीत पडतात. इकडे सगुणाक्कासुद्धा काळजीत पडते आणि परत पार्वती वगैरे सगळे काही काळजीत पडतात. पण इकडे रखमा आणि राणूजी तर हसत असतात. त्यांना त्या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर मित्रांनो हा सगळा काही कार्यक्रम संपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता ज्योतीची आई आवरावर करत असते. तर तेव्हा दादासुद्धा तिथं बसलेले असतात आणि ज्योतीची आई जरा चिडलेली असते आणि ती म्हणत असते, कधी न झोपणारा माझा ज्योती भर जागरणात पेंगायला लागला होता. तर दादासुद्धा म्हणतात, मला तर लई राग आला या. तर ज्योतीची आई सुद्धा म्हणते, मला बी राग आलाय. त्याच्या हातनं लंगर तुटला नाही. असं हे दोघे बोलत असताना आता ज्योती तिकडून येऊ लागतो आणि त्याच्या मागे सगुणाक्का सुद्धा असते. आणि तेव्हा ज्योती तिथं येऊन उभा राहतो आणि या दोघांच्याकडे एकसारखा बघत असतो. तर तेव्हा दादा आता विचारतात, काय झालं सगुणा? तर मित्रांनो इकडे सुद्धा आता सावी छान अशी आवरून तयार झालेली असते आणि देवासमोर हात जोडून बसलेली असते आणि देवाला म्हणत असते, देवा तू किती चांगला आहेस. चांगलं सासर मिळालं, प्रेमळ माणसं मिळाली, काळजी घेणारी आऊ, मायाळू बापूसाब आणि जाऊबाई आणि सासूबाई म्हणजेच दुसरी आईच. दादा लहान थोरास देवा म्हणतात, ते भारीच आहे. आणि हे तर असं ती म्हणते आणि थोडीशी लाजू लागते. आणि तेव्हा तिला सगळे ते क्षण तिच्या डोळ्यासमोरून जाऊ लागतात. ज्यावेळेस पहिल्यांदा ही बैलगाडीमध्ये बसून इकडे येत असते आणि ती खूप दुःखी असते. तर तेव्हा ज्योतीने तिच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि तिला सावरलेलं असतं. आणि त्यानंतर बैलगाडीमधून उतरल्यानंतर ज्योतीने आपला हात देऊन तिला खाली उतरवलेलं असतं आणि हळदीच्या दिवशी आपला हात सैल सोडून त्याने सुपारीसुद्धा सावीच्या हातात दिलेली असते. आणि हे सगळं काही आठवल्यानंतर सावी थोडीशी हसते आणि म्हणते, मला जपणारे आहेत. आणि ती हात जोडून देवाला म्हणते, देवा माझ्या कुटुंबाला असंच आनंदी ठेव, सुखात ठेव, असं म्हणून ती देवाला मनोभावे नमस्कार करते. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ज्योती आता सगुणाक्काला म्हणतो, सांग की अहो आपलं काय ठरलं होतं? तर दादा रागारागातच विचारतात, काय ठरलं होतं? तर तेव्हा ज्योती सांगतो, सगुणाहून सांगितलं होतं, जर मी लग्नाला तयार झालो तर दादांशी बोलून माझी शाळा पुन्हा सुरू करेल. तर दादा तर रागारागात उठतात आणि चिडत बोलतात, अरे अजून अंगाची हळद बी निघाली नाही र, काय नुसती साळा 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 लावल्यास? तर तेव्हा ज्योती म्हणतो, जर तुम्ही मला शाळेत पाठवणारच नव्हता तर का ही लग्नाची बॅद माझ्या गळ्यात बांधली? आणि असं तो बोलत असताना मित्रांनो तिकडून सावी दरवाजामध्ये येऊन उभारलेली असते आणि ते सगळं काही ज्योतीचं रागारागात बोललेलं तिनं ऐकलेलं असतं. आणि ते ज्योती असं बोललेलं ऐकून तिला तर खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे दादांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि सगुणाक्काला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे सावी ते ऐकते आणि म्हणते, म्या ब्याद, आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो मित्रांनो. तर आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.